नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज बघणार आहोत. यामध्ये पोलीस भरती 2025साठी अति महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. मित्र हो, चॅनलवर तर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. छत्रपती शिवरायांच्या किती गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे? तर 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्याने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून घोषित केलेला आहे? तर महाराष्ट्र या राज्याने गणेशोत्सव हा राज्योत्सव म्हणून साजरा करण्यात असं घोषित केलेलं आहे. नुकतेच महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनात कोणता कायदा मंजूर झाला आहे? तर जनसुरक्षा विधेयक हा कायदा महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे. यानंतर आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले आहे? तर महाराष्ट्र राज्य हे 5वे राज्य आहे ज्यांनी जनसुरक्षा कायदा केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दानस हे चक्रीवादळा कोणत्या देशात आले होते? तर तैवान या देशामध्ये दानस हे चक्रीवादळ आले होते. मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 150 वर्ष मुंबई शेअर बाजारला पूर्ण झालेले आहेत. पुस्तक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पुस्तक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ग्रंथ. ज्ञानेश्वरीचे लेखक कोण आहे? तर संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, स्व या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर पर हा शब्द आहे. कवीचा स्त्रीलिंग शब्द काय आहे? तर कवयित्री होय. तर खालील शब्द योग्य संधी ओळखायची आहे. लोह प्लस आहार म्हणजेच लोकाहार दीर्घ संधीचे हे उदाहरण आहे. ज्याचा भय नाही यासाठी एक शब्द सुचवा. तर निर्भय. ज्याचा भय नाही या शब्दासाठी एक शब्द आहे निर्भय होय. यानंतरचा प्रश्न आहे, माझे घर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये षष्टी तत्पुरुष लागलेला आहे. पुस्तके वाचा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर आज्ञार्थी वाक्याचं हे आहे. पुस्तके वाचा हे आज्ञार्थी प्रकारामध्ये मोडल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, खूप या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. म्हणजेच खूप म्हणजेच जास्त प्रमाणामध्ये होय. माझ्याकडे पुस्तकं आहेत या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर याचा काळ आहे वर्तमान काळाचं हे उदाहरण आहे. माझ्याकडे पुस्तके आहेत या वाक्याचा काळ म्हणजेच वर्तमान काळ होय. यानंतरचा प्रश्न आहे, जी7 परिषदेचे 2024चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? तर कॅनडा या देशामध्ये जी7 परिषदेचे 2025चे आयोजन करण्याचे ठरवले आहे. बुल्गारिया ची राजधानी काय आहे? तर सोफिया ही आहे. इस्रोचा नवा पृथ्वी परीक्षण उपग्रह कोणता आहे? तर EOS-7 हा इस्रोचा नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. यानंतर आहे, नवीन सायबर सिक्युरिटी पॉलिसी कोणत्या वर्षासाठी आहे? तर 2025 या वर्षासाठी नवीन सायबर सिक्युरिटी पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सूर्य उगवतो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे कर्तरी वाक्य आहे किंवा कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. सूर्य उगवतो. उजेड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर अंधार होय. माणसासारखा हा
कोणता समास आहे? माणसासारखा हा कोणता समास आहे? तर उपमा समासाचं हे उदाहरण आहे. घरटी या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर भाववाचक नाम. या प्रकारामध्ये घरटी या शब्दाचा प्रकार सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत प्रवाहाची एकक काय आहे? तर ॲम्पियर. होय, विद्युत प्रवाह वाहून नेण्याचं जे एकक आहे त्याला ॲम्पियर असं म्हटलं जातं. पाण्याच्या उकळण्याचा बिंदू किती आहे? तर 100 अंश सेल्सिअसला पाणी उकळल्या जातं. ओझोन थर पृथ्वीच्या कोणत्या थरामध्ये आहे? तर समतापमंडल या थरामध्ये पृथ्वीच्या ओझोन थर असलेला आपल्याला दिसून येतो. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? तर 8 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी लागतो. 8 मिनिटे 20 सेकंद होय. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? 15 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन हा साजरा केला जातो. तर राष्ट्रीय एकता दिवस हा 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर शहीद दिवस हा 30 जानेवारी या दिवशी शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. IPL 23चे विजेते संघ कोण आहे? तर चेन्नई सुपर किंग यांनी IPL 23 मध्ये विजेता पद जिंकलं होतं. इस्रोने 2023 मध्ये कोणता चंद्रयान पाठवले होतं? तर चंद्रयान-3 हे इस्रोने 2023 मध्ये चंद्रयान पाठवले होते. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर NH-44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. भारतात संविधान निर्माणाला किती वर्षे लागली? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी भारताचं संविधान लिहिण्यासाठी लागला होता. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागला होता. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले IIT कोठे सुरू झाले? तर खडगपूर या ठिकाणी भारतातील पहिले IIT सुरू करण्यात आलेले होते. खडगपूर या ठिकाणी. G20 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? तर स्थापनेमध्ये तर संस्थापक सदस्य म्हणून भारताचा G20 मध्ये भारताचा क्रमांक आहे. भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारतातील पहिले गव्हर्नर जनरल होते. तर भारतीय दंड संहिता म्हणजे IPC कलम 302 काय दर्शविते? हत्या केल्यानंतर 302 हे कलम लावल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, शस्त्र परवान्याशिवाय बाळगल्यास कोणत्या कायद्याखाली कारवाई होते? तर शस्त्र कायदा 1959 या कायद्यानुसार शस्त्र परवानग्याशिवाय बाळगल्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. शस्त्र कायदा 1959 होय. पोलिसाचे कर्तव्य काय आहे? तर कायद्याची अंमलबजावणी करणे, शांतता राखणे, गुन्हा थांबवणे हे पोलिसाचे कर्तव्य असलेले आपल्याला दिसून येतात. FIR म्हणजे काय? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टलाच आपण FIR असं म्हटलं जातो. 100 क्रमांक कोणासाठी आहे? तर पोलीस हेल्पलाईन मिळविण्यासाठी 100 क्रमांक डायल केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा संविधान दिन कोणता आहे? तर 26 नोव्हेंबर हा भारताचा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? तर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आहे.
लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले 2 वृत्तपत्र कोणते आहेत? तर केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले होते. संविधानात एकूण किती मूलभूत हक्क आहेत? तर 6 हक्क हे भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, शिवाजी या शब्दाला भाववाचक नाम काय आहे? तर शिवाजी पण हे त्याचं भाववाचक आहे. तोंड देखणे या शब्दाचा अर्थ काय आहे? तर नुसतं दाखवायला होय. तर सिंहासारखा या शब्दाचा समास कोणता आहे? तर उपमेय उपमान समासाचं हे उदाहरण आहे. सिंहासारखा या शब्दातील समास ओळखायचा आहे, तर उपमेय उपमान समासाचं हे उदाहरण आहे. भारतीय दंड संहिता 302 कलम काय आहे? तर खून किंवा हत्या केल्यानंतर 302 हे कलम लावण्यात येते. यानंतरचा प्रश्न आहे, दंगलीचा गुन्हा कोणत्या कलमाखाली येतो? तर कलम 147 नुसार दंगल गुन्हा नोंदवल्या जातो. पोलीस खात्यातील प्राथमिक पदाचे नाव काय आहे? तर पोलीस शिपाई हे पोलीस खात्यातील प्राथमिक पदाचे नाव आहे किंवा सगळ्यात खालचं पद आहे पोलीस शिपाई होय. 112 क्रमांकावर काय करता येते? तर आपत्कालीन मदत कॉल म्हणून 112 नंबर क्रमांकावर कॉल करून आपत्कालीन मदत मिळवल्या जाते. 2024चे लोकसभा निवडणूक निकालात सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष कोणता आहे? तर भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकामध्ये सर्वाधिक जागा जिंकून आणल्या होत्या भाजपने. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस हे 2025 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. 2024च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली होती? तर एकूण भारताने 7 पदक जिंकले होते. उदाहरणार्थ नेमबाजी आणि कुस्तीमध्ये हे पदक जिंकले होते. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होती? तर प्रतिभा पाटील ह्या भारतातील पहिली महिला राष्ट्रपती होऊन गेलेल्या आहेत. तर संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन हा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार बघितला तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारा जिल्हा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याचा स्थापना दिवस कधी आहे? तर 15 जानेवारी हा भारतीय सैन्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधानाचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. गेटवे ऑफ इंडिया हे कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, बिहार राज्यात सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? तर 35% आरक्षण हे बिहार राज्याने सरकारी नोकरीमध्ये महिलांना देण्याचं ठरवलं आहे. ICCचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सहयोग गुप्ता यांची ICCचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सहयोग गुप्ता. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा कोणत्या देशाने सर्वोत्तम पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे? तर ब्राझील या देशाचा हा सर्वोत्तम पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे, ब्राझील देशाचा. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर सुधांशु मित्तल यांची खो खो फेडरेशन ऑफ इंडिया
च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे सुधांशु मित्तल यांची. 17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली आहे तर ब्राझील या देशामध्ये 17वी ब्रिक्स शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आलेले आहे ब्राझील या देशामध्ये.